लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकच्या नांदूर नाका परिसरात 8 दिवसांपूर्वी गाडीचे चाक पायावर गेल्यामुळे आकाश व पवन निमसे यांच्यात वाद निर्माण झाला होता। त्याच कारणावरून झालेल्या हाणामारीत भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या समर्थकांनी मारहाण केली। यात गंभीर जखमी झालेल्या आकाश निमसे व राहुल धोत्रे या दोघांचा आज सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला। या घटनेनंतर आज दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता वंचित युवा बहुजन आघाडीतर्फे व धोत्रे समर्थकांनी सीपी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले। अद्याप उद्धव निमसे यांना अटक न झाल्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। उद्धव निमसे फरार असल्याचे समजते, त्यामुळे पोलीस प्रशासनाने विविध पथके तयार केली आहेत। आंदोलनादरम्यान धोत्रे समर्थक व वंचित युवा बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी चेतावणी दिली की उद्धव निमसे यांना लवकर अटक झाली नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल। या प्रकरणी विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी देखील उद्धव निमसे यांना अटक करण्याची मागणी केली आहे। दरम्यान नांदूर नाका येथे तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात राहावी म्हणून पोलिसांनी निमसे यांच्या घराला संरक्षण दिले आहे। तसेच 1 किलोमीटर परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत। आंदोलनावेळी वंचित युवा बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, सत्यजित बनसोडे, ॲडव्होकेट प्रियकीर्ती तेलंग, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, युवा जिल्हाध्यक्ष दामोदर पगारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा उर्मिला गायकवाड, नीतू सोनकांबळे, विकी वाकळे, दीपक पगारे, युवा महानगर प्रमुख रवी पगारे, भीमचंद चंद्रमोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्यावरती कायदेशीर कार्यक्रम, त्यांच्यावरती जन्मठेपची शिक्षा सुनावली पाहिजे आणि त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, त्यांच्या घरच्यांना संरक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांना सांगत आलं। संदीप कर्णिक साहेबांचं काम चांगलं आहे, आम्ही अनेक वर्षापासून बघतो। ज्या पद्धतीने आम्ही त्यांना सेक्शन कुठलं टाकायचं आमच्या वकील साहेबांनी सांगितलं ते त्यांनी सगळं मान्य केलं, लिहून घेतलं। परंतु हे विषय हा इथं थांबत नाही। त्यांना अजूनही सांगितलं की साहेब, वडार समाजात टार्गेट केलं जातं। वडार समाजाला का टार्गेट केलं जातं की आमचा समाज अत्यंत कष्टाळू आहे, अत्यंत गरीब आहे आणि त्या ठिकाणी त्या लोकांनी टार्गेट करत संदीप कर्णिक साहेब स्वतःनी स्वागत आणि त्यांनी कौतुक केलं की मी नगरमध्ये पाहिलेलं आहे, नगरमध्ये अनेक समाज आहे आणि अत्यंत हुशार आणि एक कष्टाळू समाज आहे, मी समाजाला त्या ओळखून आहे असे पोलीस महाशयांनी आपल्याला सांगितलं की आमचा समाज किती इमानदार आहे। पण इथून पुढं या निमसेला सांगतो, आज हा विषय घडलेला आहे, परंतु तुमची गाठ आता आमच्याशी आहे। इथून पुढं जर आमच्या समाजाला कुठं ठेस जरी लागलं, आम्ही राजकारण करणार नाही, आम्ही कुठलंही आंदोलन फोटो काढून शोषण करणार नाही, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला काय करेक्ट कार्यक्रम करून दाखवायचं आम्ही दाखवू। आणि जे आमचे राजूभाऊ अनेक वर्षापासून काम करतात, आमच्या समाजाचे लोक आहेत, आज समाजाचे लोक याला भेटतात। एवढी दहशत त्या निमसेची, या निमसेला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगतो, निमसे जर आमच्या समाजाला केसा जर धक्का लागला, तुझी गाठ आणि जाधव शेवट लक्षात घ्या, पुढच्या वेळी तुम्हाला सोडले जाणार नाही। आणि आता फक्त कायद्याने आम्ही लढा करत आहोत। जे कोण येत असतील शोशाहीला फोटो सेशन करून ते जातील, पण शेवटपर्यंत लढा देणार आहे। जे निमसेसोबत नांदूर नाक्यावर वाद झालेले होते, त्या वादावरून सनी धोत्रे आमच्या घराच्या इथं आला, तेव्हा पोलिस येऊन त्याला घेऊन गेले। सगळे आमचं म्हणजे सनीला डिपार्टमेंटची गाडी पोलिसात घेऊन गेले। तेवढ्यात थोड्याच वेळात एक 10 मिनिटात उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक यांनी येऊन पोरं बिरं घेऊन येऊन, तुम्ही धोत्रे खूप माजले, निमशांवर तुम्ही हात कसा काय उचलला, ते काही धोत्रे सोडणार नाही, जेवढे बी धोत्रे दिसल तेवढे बी मारून टाकू। त्याच्यात मागे अजून 7-8 जण आले, उतरले गाडीतून। उद्धव निमसे त्यांना आव्हान दिलं का हे धोत्रे जे भेटतील सगळ्यांना मारून टाका, एकाला बी सोडू नका। त्याच्यात माझा लहाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा तो पण ॲडमिट आहे आता, तो पण गंभीर त्याला लागलेलं आहे। ते दोघं जीव घेऊन पळाले, त्याच्या मागे सगळे पळाले मारायला। त्याला एवढी मारहाण झाली की आज त्याचं पूर्ण एकदम त्याचे कोतडे बितडे पोटातून सगळे बाहेर काढून ठेवलेले होते आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने काही मदत केलेली नाही। आज 8 दिवस झाले माझ्या भावासोबत असं घडलेलं आहे, तर पोलीस प्रशासन आम्हाला काही मदत करत नाही। उद्धव बाबूराव निमसे नगरसेवक हा अजून पण बाहेर फिरतोय आणि त्याला पोलीस अटक करत नाहीये। आणि जी आम्ही फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार सुद्धा आरोपी जमा केलेले नाही, भलतेच त्यांनी आरोपी जमा केलेले आहे। आमची एवढीच मागणी आहे का उद्धव बाबूराव निमसे याला सगळ्यांनी अटक करावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा। ओके। आणि विजय घटनेनंतर तुम्ही स्थिती सांगा। प्रयत्न चालू आहे, आम्ही त्याला अटक करू, पण आज
3-4 दिवस जास्त होऊन सुद्धा अजून पण आरोपी मस्त आमच्या इथं फिरतोय, नांदूर नाक्यावर थांबतोय, आमच्या डोळ्यासमोर आमच्या घरच्यां दहशत निर्माण करतोय, पोरं पाठवतोय, तुम्ही कोर्टात कशी उभ्या राहता, काय करता, कसं काय आमच्याविषयी जाब देशाल, आम्हाला दहशतीमध्ये आम्हाला एकदम आलसं दाबून ठेवलेलं आहे. आमचे लेडीज घराच्या बाहेर निघत नाहीये. मी 8 दिवस कंटिन्यू अपोलो हॉस्पिटलला झोपलेलो, अजूनपर्यंत घरी गेलेलो नाही. त्यांच्या दहशत मेन सूत्रधार उद्धव बाबूराव निमसे अजून पण मोकाट फिरतोय. आणि एवढं असताना सुद्धा त्याला 2 दिवसाची अँटीसेप्टिक बेल भेटती. कोणत्या प्रकारे भेटती? आज माझा भाऊ एवढा सिरियस कोमात होता तरी त्याला जज अँटीसेप्टिक बिल मंजूर करतोय आणि अजून त्याला तारखा देतं. कसं काय? तो पूर्ण फिरतोय. आमची एवढीच मागणी, उद्धव बाबूराव निमसे ज्यांनी हे सगळं घडून आणलेलं आहे, ज्यांनी लोकांना सांगितलं एक पण धोत्रे सोडू नका, मारून टाका, याला तात्काळमध्ये अटक करावी, हीच आम्हाला सीपी साहेबांची आम्हाला विनंती आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.